नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण इतिहासाची साधने हे बघत होतो. इतिहासाची साधनांमध्ये लिखित साधने जी आहेत ती आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये भौतिक साधनांचा अभ्यास करणार आहोत. आता भौतिक साधने जी आहेत ते पेज नंबर 2वर तुम्हाला भौतिक साधने दिसते आहेत. भौतिक साधने कशाला म्हणतात की जी डोळ्यांनी दिसतात त्यांना काय म्हणतात? आपल्या अवतीभोवती जे डोळ्यांनी दिसत असते त्यांना काय म्हणतात? भौतिक साधने असे म्हणतात. आता भौतिक साधनांमध्ये कशाचा वापर केला जातो? तर नाणी. पहिलं काय आहे? नाणी. दुसरं आहे प्रार्थनास्थळ, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तुसंग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य हे सर्व भौतिक साधनांची उदाहरणे आहेत. आता भौतिक साधनांमध्ये नाणी आपण बघू तर नाण्यांच्या माध्यमातून आणि बदलत गेलेल्या नोटांच्या छपाईमधून आपणास इतिहास समजतो. आता नाण्यांमधून आपल्याला काय समजतो की नाण्यांच्या माध्यमातून आपल्याला बदलत गेलेल्या नोटांचा इतिहास छपाईमधून आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते. नोटा छापण्याचे काम कोण करते? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करते आणि तिचे मुख्य कार्यालय मुंबई या ठिकाणी आहे. 1950 पासून ते आजपर्यंत नाणी, त्यात वापरलेले धातू, त्यांचे आकार, त्यावरील विषय वैविध्य यावरून आपणास समकालीन भारतातील महत्त्वाचे प्रश्न समजतात. त्या कालावधीमध्ये कोणते प्रश्न उपस्थित होते, त्यानंतर धातू कोणते वापरलेले होते, त्यांचा नाण्यांचा आकार कसा होता याविषयीची माहिती आपल्याला या नाण्यांच्या आकारावरून आपल्याला दिसते. त्यावेळेचे लोकसंख्या, त्या ठिकाणची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी, अशा प्रकारचे विविध नाणी आपल्याला बघायला नाण्यांवरून आपल्याला इतिहास समजतो. आता एवढंच नव्हे तर दुसऱ्या याच्यामध्ये दुसरं उदाहरण जे आहेत भौतिक साधनांचं दुसरं उदाहरण आहे ते म्हणजे संग्रहालय. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या राज्याची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालये आहेत. प्रत्येक स्टेटमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये वस्तू संग्रहालय आहेतच. यावरून आपणास इतिहास समजण्यास मदत होते. आता संग्रहालयामुळे आपल्याला काय समजतो? इतिहास समजतो. उदाहरणार्थ मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, रिझर्व्ह बँकेचे पुणे शहरातील संग्रहालय, सरकारी संग्रहालय खेरीज काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालय उभारतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य, हे सर्व जे आहे ते संग्रहालय यामध्ये मोडतात. आणि संग्रहालय जे आहेत त्या संग्रहालयामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या वस्तूसुद्धा बघायला मिळतात. अशा प्रकारे या भौतिक साधनांमध्ये 2 प्रकार आपण बघितले. त्यानंतर आहे प्रार्थनास्थळे. तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे आपला भारत देश जो आहे तो वेगवेगळ्या धर्म या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या धर्माच्या प्रार्थना ह्या वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येक प्रार्थनास्थळे या ठिकाणी हे सुद्धा भौतिक साधनांमध्ये मोडतात. त्यातून सुद्धा आपल्याला आपला इतिहास कळतो. दैनंदिन वापरातील वस्तू, यामुळे सुद्धा आपण आपला इतिहास कळायला इतिहासकारांना मदत होते. राजमुद्रा, अलंकार, वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार, पेहराव, आधुनिक स्थापत्य, तर या सगळ्यावरून आपल्याला भौतिक साधने जी आहेत आपला इतिहास कळायला मदत होते आणि इतिहासकार या सगळ्यांचा अभ्यास आपल्या संशोधनासाठी करत असतो. तर हे झालं आहे दुसरं साधन.
कोणतं आहे? दुसरं. पहिलं कोणतं साधन आहे? इतिहासाचे पहिल्या साधनांमध्ये लिखित साधने. दुसऱ्या साधनामध्ये आपण बघितलेलं आहे भौतिक साधने. भौतिक साधनांमध्ये पुन्हा एकदा बघा, भौतिक साधनांमध्ये काय काय कशा कशाचा समावेश होतो? नाणी, प्रार्थनास्थळ, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तुसंग्रहालये, पेहराव, आधुनिक स्थापत्य इत्यादींचा समावेश जो आहे तो भौतिक साधनामध्ये होतो. आता तिसरा प्रकार जो आहे तो म्हणजे मौखिक साधने. या साधनांमध्ये लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या इत्यादींचा समावेश होतो. उदाहरणार्थ संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे. आता मौखिक म्हणजे जे मुखानी गायलेले, जे लिखित नाही परंतु मुखानी एखाद्याला उपदेश दिलेला असेल तर त्या उपदेश किंवा लोककथा सांगितलेली असेल पण ते लिखित नाहीत तर अशा साधनांना काय म्हणतात? मौखिक साधने. आणि यातून सुद्धा इतिहासकारांना इतिहासाचं संशोधन करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. तर यामध्ये शाहीर अमर शेख हे कोण होऊन गेलेले आहे? हे लोकशाहीर होऊन गेलेले आहेत. हे तुम्हाला पुढे स्वाध्यायामध्ये आपल्याला बघायला मिळेल की शाहीर अमर शेख हे कोण आहे? लोकशाहीर आहे. दुसरे लोकशाहीरचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे अण्णाभाऊ साठे. त्यानंतर आहे दृकश्राव्य साधने. हे सुद्धा इतिहासाचं महत्त्वपूर्ण साधन आहेत. दूरदर्शन, चित्रपट, आंतरजाल इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असे म्हणतात. म्हणजे डोळ्यांनी दिसतात आणि कानाने ऐकायला येते अशा श्राव्यांना का म्हणतात? अशा साधनांना का म्हणतात? दृकश्राव्य साधने असे म्हणतात. दृकश्राव्य साधने जे आहेत ते विविध देशी व परदेशी वाहिन्या, उदाहरणार्थ हिस्ट्री चॅनल्स, डिस्कवरी चॅनल्स हे सर्व दृकश्राव्य साधने आहेत. एखाद्या घटनेचे साहित्यात कसे प्रतिबिंब उमटते आणि कवी एखाद्या घटनेकडे कसे बघतो याचे एक उदाहरण कविवर्य कुसुमाग्रज यांच्या आवाहन या भारत-चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रचलेल्या कवितेत आपल्याला दिसून येते. आणि हे सुद्धा यामध्ये की इतिहासाच्या साधनांमध्ये एखाद्या कवीने रचलेली जी रचना आहे ती सुद्धा आपल्या इतिहासाचं संशोधन करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरते. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट्स ऑफ इंडिया, ज्याला म्हणतात FTII. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म्स अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट्स ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. यामध्ये राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध देशातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने तयार केलेले आहेत. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केलेले आहेत. आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी हे वृत्तपट व अनुबोधपट उपयोगी ठरतात. अशा प्रकारे हे महत्त्वाचं साधन जे आहेत दृकश्राव्य साधन जे आहेत ते आपल्याला दिसते. आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा अपुरी पडलेली आहेत. आता साधन जे आहे ते साधनांची संख्या जी आहे ती वाढत आहे, परंतु आपल्या 21व्या शतकामध्ये काळ इतक्या झपाट्याने बदलत आहे की साधने सुद्धा अपुरी पडत आहे. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत
उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन ते मोबाईल. आता तुम्हाला माहिती आहे की घरगुती आधी टेलिफोन होते, त्यानंतर आता प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहेत. या प्रवासामध्ये पेजर नावाचे साधन संपर्कासाठी आले होते. आता याच प्रवासामध्ये घरगुती टेलिफोन आणि ते मोबाईल या साधनामध्ये मध्यंतरी पेजर नावाचे साधनसुद्धा संपर्कात आलेले होते. ते जेवढ्या वेगाने आले तेवढ्याच वेगाने ते संपुष्टातसुद्धा आले. आंतरजालावर इंटरनेट उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीची उपयोग इतिहासाच्या अभ्यासासाठी केला जातो, परंतु माहितीची सत्यता यथार्थता तपासून घ्यावी लागते. आता यामध्ये इतिहासकाराला काय करावं लागतं, तर इतिहास संशोधन जेव्हा करतात तेव्हा त्याची सत्यातता म्हणजे सत्यता किती पट आहेत हे सुद्धा समजून घेणं फार आवश्यक असते. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज साध्य झालेले आहे. तसेच ही सर्व साधने आधुनिक काळातील असल्याने त्यांची उपलब्धता होणे शक्य झालेले आहे. इतिहास हा जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने साधनांच्या जतनाचेही प्रयत्न सर्व स्तरावर होताना आपल्याला दिसून येते. म्हणजे इतिहास हा जो आहे तो आपल्या जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करतो आणि म्हणूनच ते आपणही इतिहासाचं जतन करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकांचं महत्त्वाचं कर्तव्य आहे आणि ते आपणही करायला पाहिजेत की इतिहास जो आहे इतिहासाची साधने जपून ठेवणे. इतिहासाची साधने का बरं जपून ठेवणे, तर इतिहास आपल्याला भविष्याची वाटचाल करण्यासाठी उपयोगी ठरतो आणि म्हणूनच इतिहास हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्याची जपणूक करणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. अशा प्रकारे हा जो आपला इतिहासाची साधने जो आहेत हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे. आता थोडक्यात आपण स्वाध्याय बघूया. या स्वाध्यायामध्ये आपल्याला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची आहेत. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार येथे आहेत. कुठे आहेत? नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय अभिलेखागार आहेत. दृकश्राव्य साधनांमध्ये या साधनांचा समावेश होतो. म्हणजे जे साधने डोळ्याने दिसतात आणि ऐकायला सुद्धा येते अशा साधनांपैकी 4 पर्याय तुम्हाला दिलेली आहेत. त्या 4 पर्यायापैकी योग्य पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. कोणता पर्याय आहे? दूरदर्शन, म्हणजे जे दिसतातही आणि आपल्याला ऐकायला सुद्धा येते. भौतिक साधनांमध्येचा समावेश होत नाही. आता भौतिक साधने काय आहेत हे तुम्ही बघितलं. त्यामध्ये बघा जे डोळ्यांनी दिसते आहे ते भौतिक साधने. आता यामध्ये बघा या ठिकाणी 4 पर्याय तुम्हाला दिलेली आहेत. जी पर्याय नाही आहेत त्या पर्याय आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. नाणी, इमारती, अलंकार आणि म्हणी यापैकी कोणता अलंकार कोणता पर्याय जो आहे तो भौतिक साधनामध्ये येत नाही? तो बघा आहे म्हणी. म्हणी हा मौखिक साधनामध्ये तो भौतिक साधनामध्ये नाही. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा. व्यक्ती आणि विशेष. या ठिकाणी व्यक्तींची नावं दिलेली आहे आणि त्यांची विशेषता दिलेली आहे. जाल कूपर, टपाल तिकीट अभ्यासक. आता या ठिकाणी काय करायचं? चुकीची जोडी ओळखायची आहे. बरोबर आहे हे? जाल कूपर हे काय होते? टपाल तिकीट अभ्यासक होते. कुसुमाग्रज हे कवी होऊन गेलेत. अण्णाभाऊ साठे हे सुद्धा लोकशाहीर होऊन गेलेत. आणि या ठिकाणी दिलेले आहेत अमर शेख हे सुद्धा लोकशाहीर होऊन गेलेले आहेत. आणि या ठिकाणी पर्याय दिलेला आहे चित्रसंग्राहक. तर ही शेवटची जोडी जी आहे ती चुकीची जोडी आहे. त्यानंतर आहे टिपा लिहा, लिखित साधने, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्यानंतर कारणे लिहा, टपाल खाते टपाल तिकिटांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा वारसा व एकात्मता याच्या जतनाचे प्रयत्न करते. का करते हे आपल्या टपाल तिकिटांमध्ये आपण तो मुद्दा बघितलेला आहे.
आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी दृकश्राव्य साधने महत्त्वाची असतात. तर ही दृकश्राव्य साधनेसुद्धा आपण थोडक्यात बघितलेली होती. दृकश्राव्य साधने हे सुद्धा आपल्याला थोडक्यात बघितलेली होती. अशा प्रकारे दृकश्राव्य साधने जी आहेत ते बघा, या ठिकाणी दृकश्राव्य साधने जी आहेत ते आपण बघितलेली होती. तर अशा प्रकारे हा जो पाठ आहे आपला इतिहासाची साधने, हा पाठ संपलेला आहे. पुढच्या पिरियडला आपण पुढचा भाग जो आहे तो घेऊ. धन्यवाद.